लाडकी बहीण योजना जानेवारीचा म्हणजेच 19व्या हप्त्याचा वाटपाचा GR आला. लाडक्या बहिणीची प्रतीक्षा अखेर संपलीये. सरकारने अधिकृत GR काढलाय. आता GR काढला म्हणजे पैसे येतात. पहा, 18 तारखेला हा GR आला होता आणि आजपासून पैसे वितरण सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आज 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. पण हा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही, कारण 86 लाख बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेले आहेत. लक्षात घ्या, हा जो आकडा आहे तर हा अधिकृत आकडा आहे, जो पेपरमध्ये देखील आलेला आहे आणि टीव्हीला देखील बऱ्याचशा न्यूज चॅनलवर दाखवला आहे. 86 लाख बहिणींचे अर्ज आता बाद झालेले आहेत. जानेवारीच्या हप्त्याचे वितरण जे आहे तर ते या 86 लाख महिलांना वगळून होणार आहे. त्यामुळे आता एका गावातील, जर तुम्ही एखाद्या गावात राहत असाल तर तुमच्या गावातल्या फक्त मोजक्याच बहिणींना पैसे येणार आहेत, कारण की सरकारने पात्र बहिणी आणि अपात्र बहिणी अशा 2 वेगळ्या याद्या तयार केलेल्या आहेत. आता तुमचं नाव पात्र यादीमध्ये आहे की अपात्र यादीमध्ये आहे हे तुम्हाला लवकरात लवकर पाहून घ्यावे लागेल. सरकारने 4 नव्या नियमांनुसार बहिणींना अपात्र केलेले आहे. 4 असे नियम आहेत की ते अत्यंत वेगळे आहेत. पहा, पूर्वी काय असायचं, 4 चाकी गाडी असली की बहीण अपात्र व्हायची, किंवा घरात कोणी सरकारी कामाला असला की अपात्र व्हायची, किंवा प्रचंड पगार एखाद्या व्यक्तीला येतोय तर अपात्र व्हायचे, असे नियम होते. पण आता 2024 मधला हा जानेवारीचा पहिलाच हप्ता आहे आणि त्यामुळे सरकारने 4 वेगळे नियम लावलेले आहेत. आता ज्या बहिणी या 4 नियमात बसतील त्याच पात्र यादीमध्ये जाणार आहेत आणि त्यांना 1500 रुपये आज 12 जिल्ह्यात जर त्या राहत असतील तर मिळतील. आणि जर या 4 नियमात त्या बसल्या नाहीत तर त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाहीत, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला हे खोटं वाटत असेल, पण तुम्ही दरवेळेचा जो निधी होता तो GR जो येत असायचा त्याच्यामध्ये जो निधी वाटप करण्यासाठी यायचा, म्हणजे पैसे महिलांसाठी सोडलेले असायचे, ते पैसे देखील यावेळेस निम्म्याहून कमी आहेत. म्हणजे फक्त 100 कोटीच्या आसपास निधी यावेळेस महिलांसाठी देण्यात आलाय आणि दरवेळेस तो निधी 400 कोटीच्या आसपास असायचा. मग लक्षात घ्या, 400 कोटी रुपये दरवेळेस वाटले जायचे आणि यावेळेस फक्त 100 कोटी जो निधी आहे तोच फक्त दिला गेलाय. म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता की पैसे सरकारने कमी सोडलेले आहेत, याचा अर्थ फारच कमी महिलांना हे पैसे मिळणार आहेत. लक्षात घ्या, पूर्वी सरसकट सर्व महिलांना पैसे मिळत होते, कुठल्याही गोष्टी तिथे पाहिल्या जात नव्हत्या. पण सरकारच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या. काही महिलांच्या घरांमध्ये अशा काही वस्तू होत्या, त्या महिला गरीब होत्या, त्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर ते कमी दिसत होतं. रेशन कार्डही त्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी होतं. पण बऱ्याचशा महिलांच्या घरांमध्ये फ्रीज आहे, टीव्ही आहे, काही जणींच्या घरी मोटरसायकल आहे, तर काहींच्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोणी नाही आहे पण घरातली सगळे लोक कामाला जातात. तर अशा प्रकारची सरकारने गुपित पडताळणी केलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून 4 नवे नियम आता लागू केले आहेत. लक्षात घ्या, पूर्वी 4 चाकी गाडी आणि सरकारी नोकरीचा नियम होता, पण आता तसं चालणार नाही. आता तुमच्या घरात जर मोठा टीव्ही असेल, फ्रीज असेल किंवा मोटरसायकल असेल किंवा अजून काही महागड्या गोष्टी असतील तर त्यांचाही प्रॉब्लेम तुम्हाला होणार आहे. लक्षात घ्या, जानेवारीच्या हप्त्याचे वितरण आज सकाळपासूनच सुरू झालेलं आहे. 12 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी लेखी स्वरूपात दिलेले आहेत. त्यामुळे आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचा पाऊस होणार आहे. पण लक्षात घ्या, 86 लाख महिला ज्या आहेत त्यापैकी या 12 जिल्ह्यांमध्ये जवळपास 16 लाख महिला आहेत. तर त्या 16 लाख महिलांच्या खात्यात 100% एकही रुपया येणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. मग या 86 लाख महिला पात्र का झाल्या? काय याच्या मागचं कारण आहे? कोणते 4 नियम आहेत की ज्या 4 नियमांनुसार आता जानेवारीच्या हप्त्याचे वाटप होत आहे? कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैशांचा पाऊस पडणार आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्याही स्थितीमध्ये स्किप करू नका, कारण की लक्षात घ्या, पूर्वी काय व्हायचं, पैसे आपोआप मिळायचे किंवा इतर काही नियम सगळ्या बहिणींना माहिती झाले होते. पण लक्षात घ्या, आता नियम बदललेले आहेत. नियम आता तुमच्या घरात टीव्ही, फ्रीज, मोबाईल किंवा मोटरसायकल अशा जरी गोष्टी असतील तरी तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की नियमच अशा पद्धतीने बदललेले आहेत. पहा, मग काय नियम आहेत, कशा पद्धतीने वितरण होते, आजची 12 जिल्ह्यांची यादी काय, तसेच बँकांचाही एक कडक नियम आहे. लक्षात घ्या, पूर्वी सगळ्या बँकांमध्ये सगळ्या महिलांना पैसे यायचे, पण आता सरकारने अशा काही बँका निवडल्या आहेत की ज्या बँकांमध्ये सरकार आता कुठलेही पैसे टाकणार नाही. तर त्या अशा 4 बँका आहेत की ज्या 4 बँकांमध्ये जवळपास 50 ते 60 लाख महिलांची खाती आहेत. आता या 86 लाख महिला तर नियमांमुळे अपात्र होतीलच, पण त्या 50 लाख महिला अशा आहेत की ज्या पात्र आहेत, पण त्यांचं खातं या बँकात असल्यामुळे त्यांचे पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे. तुम्ही अजिबात हा व्हिडिओ स्किप केला तर लक्षात घ्या, फक्त जानेवारीच्या हप्त्याचा विषय नाहीये,
तुमच्या जानेवारीचा जर हप्ता आला नाही तर फेब्रुवारीचा येणार नाही, मार्चचा येणार नाही, एप्रिलचा येणार नाही. म्हणजे 2026 मध्ये तुम्हाला एकही रुपया तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केला, हा व्हिडिओ कट केला तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण 12 कोणते जिल्हे आहेत की जिथे वितरण सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कोणत्या 4 नियमांनुसार लाडक्या बहिणींची नावे आता कापण्यात आलेली आहेत. कोणत्या अशा 8 बँका आहेत की जिथे पैसे अजिबातच येणार नाहीयेत. कारण की 8 बँका अशा आहेत की जिथे 1 रुपया पाठवला जाणार नाही अशी माहिती स्पष्टपणे देण्यात आलेली आहे. ई-केवायसी जर केली नसेल तर हप्ता येणार आहे का? तर अशा महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 18 फेब्रुवारी रोजी लाडकी बहीण योजनेचा GR आला, ज्याच्यामध्ये जवळपास फक्त 93 कोटींचा निधी लाडक्या बहिणींच्या हप्त्या वाटपासाठी देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, 400 कोटींच्या आसपास जो निधी वितरण केला जातो, आता यावेळेस फक्त 93 कोटी आहे. 93 कोटींना जर आपण 1500 रुपयांनी डिवाइड केलं तर साधारणपणे ते उत्तर येतं 62 लाख. म्हणजेच 62 लाख महिला ज्या आहेत त्यांनाच हा हप्ता येऊ शकतो. अशा प्रकारचं गणित आपण त्या आकडेवारीवरून करू शकतो. आता लक्षात घ्या, महिला किती होत्या? जवळपास 2,10,00,000 महिला होत्या. त्यापैकी आता 62 लाख महिलांना पैसे वितरण करण्यासाठी निधी पाठवण्यात आलेला आहे. आता यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती महिला याच्यावरून अपात्र झालेल्या आहेत. आता पहा नियम कोणते आहेत. कोणत्या नियमांनुसार महिला बाहेर गेलेल्या आहेत? तर लक्षात घ्या, पहिला नियम ई-केवायसीचा आहे. सदोष ई-केवायसी किंवा चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी महिलांनी केली आहे. काहींनी ई-केवायसी करत असताना ज्यांना पती किंवा वडील नाहीयेत तर अशा प्रकारच्या महिलांनी दुसऱ्या कोणाचे तरी आधार कार्ड नंबर तिथे दिलेले आहेत. तर अशा महिलांचा प्रॉब्लेम तिथे झालाय. तर काही महिलांनी नकळत नजर चुकीने सरकारी नोकरदार आहे अशा ऑप्शनवर क्लिक केल्यामुळे त्यांनाही अपात्र करण्याची कार्यवाही झाली होती. आता अखेर त्याच्यावर मॉडिफिकेशन करण्याचे किंवा करेक्शन करण्याचे जे ऑप्शन आहे ते दिले जाऊ शकते. पण तोपर्यंत कदाचित हा हप्ता जमा व्हायला विलंब लागू शकतो. आता त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट की उत्पन्नाची चेकिंग झालेली आहे. ज्या महिलांनी पतीचा किंवा वडिलांचा जो नंबर दिला होता त्यांची तपासणी झालेली आहे. आणि सरकारच्या हे सगळे लक्षात आलंय की उत्पन्न हे प्रत्येकाचं 2.5 लाख असतं. 2.5 लाख रुपये म्हणजे फार कमी रक्कम आहे. कोणत्याही घराचं उत्पन्न याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतं, ही गोष्ट लक्षात येते. काही अवघड नव्हतं, म्हणून सरकारनं कदाचित महिलांना अपात्र केलं असावं. आता हे महत्त्वाचे नियम होते. आता सगळ्यात महत्त्वाचा चौथा नियम असा आहे की ज्याच्यामुळे महिला अपात्र झाल्या असण्याची शक्यता आहे की एका घरात 2 पेक्षा जास्त महिला जर लाभ घेत होत्या. बऱ्याच वेळा सरकारनं काय सांगितलं होतं, 1 विवाहित आणि 1 अविवाहित असा नियम आहे. पण बऱ्याचशा घरांमध्ये 2 विवाहित महिलांनी लाभ घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तर अशा प्रकारच्या महिलांचे अर्ज देखील आता ई-केवायसी नंतर रद्द झालेले आहेत. तर अशा नियमात बसणाऱ्या महिलांनाच फक्त पैसे दिले जाऊ शकतात, अशा प्रकारचा देखील एक अंदाज या ठिकाणी बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये आलेला आहे. आता पहा, जे वितरण आहे ते लवकरात लवकर चालू होणार आहे आणि वितरण चालू झाल्यानंतर हळूहळू महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला वाट पाहणं गरजेचं आहे. कारण की लाभार्थी संख्येच्या दृष्टीने जे छोटे जिल्हे असतात त्यांना आधी प्राधान्य दिलं जातं आणि त्यानंतर मोठे जिल्हे म्हणजे पुणे, नाशिक, अहिल्यानगर अशा प्रकारचे जिल्हे जिथे लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे ते जिल्हे शेवटच्या टप्प्यात घेतले जातात. साधारणपणे एका दिवसाला जास्तीत जास्त 25 लाख महिलांना वाटप होत असतं. अशी एक तांत्रिक अडचण याच्यामध्ये असते आणि ती अडचण बघूनच पैशांचं वितरण होत असतं. आता ज्यांचे मागचे पैसे राहिले आहेत त्या संदर्भात अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा कुठल्याही प्रकारची बातमी तिथे दिसून येत नाही. बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा हप्ता थांबू नये तर पुढच्या 30 सेकंदात मी ज्या गोष्टी सांगते त्यांनी लक्ष देऊन ऐका. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का हे फक्त बँकेत विचारून चालणार नाही. तुम्ही स्वतः UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवर जा, जिथे आधार सीडिंग स्टेटस चेक करा. जर तिथे तुमचं बँक खाते लिंक दिसत नसेल तर सरकार कितीही पैसे सोडले तरी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये 2 विवाहित महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे का? नियमानुसार एका घरात 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिलाच पात्र आहेत. जर 2 विवाहित महिलांनी अर्ज केला असेल तर पडताळणीमध्ये तुमचे दोन्ही अर्ज बाद होऊ शकतात. त्यामुळे एकदा खात्री करून घ्या. तिसरी गोष्ट, जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर गेलेलं असेल तर सरकार तुम्हाला अपात्र ठरवू शकतं. तसेच ई-केवायसी करताना तुम्ही कोणतीही चूक केली ना याची खात्री करा. अनेक बहिणींनी सरकारी नोकरदार पर्यायावर चुकून क्लिक केले आहे.
त्यामुळे त्यांचे हप्ते थांबले आहेत. आणि लक्षात घ्या, ज्यांनी अजूनही KYC पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे. पण मुदतीची वाट पाहू नका, आज प्रक्रिया करून घ्या, नाहीतर जानेवारी सोबतच पुढचे सर्व हप्ते बंद होतील. आणि मला कमेंट करून सांगा, तुम्हाला मागचा हप्ता मिळाला होता का? आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात? तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की टाका, जे करून तुमच्या जिल्ह्यांची यादी आली की नाही मी तुम्हाला लगेच कळू शकेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर सर्व बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.